नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 4 सप्टेंबर 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे या ठिकाणी आपण आशियान इंडिया ट्रेड इन गुड ॲग्रीमेंट, भारत संरक्षण, संसदीय स्थायी समिती, भारतीय न्यायालय व कामकाजाची भाषा, डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन, पॅलिओजेनेमिक्स, युनिफाईड लेंडिंग इंटरफेस, चक्रीवादळ, ई डिस्प्यूट रेझोल्यूशन स्कीम 2022, बायो कन्सेप्ट या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूज या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जे काही आजच्या आपली डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे आशियान इंडिया ट्रेड इन गुड्स ॲग्रीमेंट संदर्भात। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, आशियान इंडिया ट्रेड इन गुड ॲग्रीमेंट चे उद्दिष्ट कच्च्या मालासाठी आशियानवर भारताचे अवलंबित्व कमी करणे आहे। विधान 2, आशियान इंडिया ट्रेड इन गुड ॲग्रीमेंट हा भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा एक भाग आहे। योग्य उत्तर निवडा, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जे काही विधान आहेत त्या विधानांची या ठिकाणी आता आपण चर्चा करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही आशिया इंडिया ट्रेड इन गुड ॲग्रीमेंट आहे या ठिकाणी जे काही कच्चा माल आहे भारताचा आशियान देशावर कच्चा माल जे काही अवलंबित्व आहे ते कमी करणं हा या ठिकाणी उद्देश नाहीये। तर या ठिकाणी आशियान आणि भारत यांच्यामध्ये जो काही व्यापार होतो, जो काही ट्रेड होतो, या ट्रेडमध्ये जे काही टॅरिफ लावण्यात आले आहे, जे काही व्यापारामध्ये शुल्क आहे त्या शुल्कामध्ये कपात करून भारत आणि आशियान राष्ट्रामध्ये कशा प्रकारे वस्तूंच्या व्यापारामध्ये वाढ होईल यासाठी हा आशियान इंडिया ट्रेड इन गुड ॲग्रीमेंट करण्यात आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं आणि आशियान इंडिया ट्रेड इन गुड्स ॲग्रीमेंट हा भारताच्या ॲक्ट ईस्ट पॉलिसीचा एक भाग आहे। भारताची जी काही ॲक्ट ईस्ट पॉलिसी आहे ती 2014 साली या ठिकाणी निर्माण करण्यात आली। यानुसार जे काही भारताच्या ईस्टला म्हणजे या ठिकाणी जे काही राष्ट्र आहेत त्या राष्ट्रासोबत भारताचे जे काही संबंध आहेत ते दृढ करणे आणि त्याचबरोबर भारताचा व्यापार आणि जे काही कॉमर्स आहे त्यामध्ये वाढ करणे हा मुख्य उद्देश मित्रांनो या ठिकाणी ॲक्ट ईस्ट पॉलिसीचा होता। आणि 1991 साली आपण लुक ईस्ट पॉलिसी सुरू केली होती। लुक ईस्ट पॉलिसी 1991 ते 2014 दरम्यान होती आणि लुक ईस्ट पॉलिसीच्या जागेवर आपण ॲक्ट ईस्ट पॉलिसी 2014 मध्ये निर्माण केली होती। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय 2, केवळ विधान 2 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी भारत संरक्षण संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, इंटिग्रेटेड थिएटर कमांड चे उद्दिष्ट लष्करी सेवामधील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे आणि उच्च संरक्षण बजेट वाटप करणे हे आहे। विधान 2, जॉइंट लॉजिस्टिक नोडल्स चे उद्दिष्ट संपूर्ण लष्करी सेवामध्ये रसद आणि संसाधनांचा वापर सुव्यवस्थित करणे हा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही संरक्षणासंदर्भात आपल्याकडे जे प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये वरील 2 विधानामध्ये कोणते विधान बरोबर आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते विधान क्रमांक 1 या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। या ठिकाणी जे काही इंटिग्रेटेड थिएटर कमांड सेंटर आहे या ठिकाणी एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी या तिन्ही सेना दलाचे एक कमांड सेंटर निर्माण करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी इंटिग्रेटेड थिएटर कमांड सिस्टीमचा असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते चुकीचे ठरतं आणि विधान क्रमांक 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जॉइंट लॉजिस्टिक नोड्स चे जे काही मुख्य उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे जे काही लष्करी सेवा आहेत या लष्करी सेवामध्ये सैन्यांना आवश्यक असणारी जी काही रसद आहे त्या रसदची पूर्तता करणे आणि त्याचबरोबर सैन्यासाठी आवश्यक असणारे जे काही संसाधन आहे त्या संसाधनाचा सुव्यवस्थित पुरवठा करणे हा मुख्य उद्देश मित्रांनो या ठिकाणी
जॉईंट लॉजिस्टिक नोड्सचा असलेला आपल्याला दिसतो। विधान क्रमांक 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे, म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चे योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ विधान क्रमांक 2 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी संसदीय स्थायी समिती म्हणजे ज्या काही पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी आहेत त्या कमिटी संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। संसदीय स्थायी समितीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 प्रस्ताव, बजेट आणि सरकारी कृतींची तपशीलवार छाननी करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे। विधान 2 संसदेतील ज्येष्ठतेच्या आधारे स्थायी समित्यावर सदस्यांची नियुक्ती केली जाते। विधान 3 संसदेच्या पूर्ण सत्राच्या तुलनेत ते अधिक सहयोगी आणि कमी राजकीय शुल्क असलेल्या चर्चांना परवानगी देते। विधान 4 कायमस्वरूपी असतात, दरवर्षी किंवा ठराविक कालावधीने तयार होतात। वरील पैकी कोणते विधान बरोबर आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जी काही आपली संसद आहे, आपल्या संसदेमध्ये विविध प्रस्ताव, बजेट किंवा काही सरकारच्या कृती असतात, त्यांची योग्य प्रकारे छाननी किंवा चौकशी किंवा तपास होणं गरजेचं असतो आणि त्यासाठी संसदेकडून स्थायी समित्यांची निर्मिती केली जाते। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 आपलं अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 3 आणि विधान क्रमांक 4 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। संसदेचे जे काही कार्य आहे ते कार्य या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे चालावे आणि जे काही प्रस्ताव असेल, जे काही बजेट आहे त्यावर अराजकीय म्हणजे योग्य ती चर्चा व्हावी आणि त्या माध्यमातून योग्य ते निकष निघावेत, या हेतूने संसदीय स्थायी समितींची या ठिकाणी निर्मिती केली असते। आणि अशा प्रकारच्या ज्या काही समित्या आहेत त्या या ठिकाणी मित्रांनो कायमस्वरूपी किंवा प्रत्येक वर्षी त्यांची या ठिकाणी निर्मिती केली जाते किंवा ठराविक एका विशिष्ट विषयासाठीही या समित्यांची या ठिकाणी निर्मिती केली जाऊ शकते। जर आपल्या संसदीय व्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण या ठिकाणी 24 स्थायी समित्या आहेत, त्यापैकी 16 समित्या या लोकसभेच्या आणि मित्रांनो 8 समित्या या ठिकाणी राज्यसभेच्या असतात। या ठिकाणी जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांची नियुक्ती सिनियरिटी किंवा ज्येष्ठतेच्या आधारावर न करता या ठिकाणी जी कोणती पार्टी सत्तेमध्ये असेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे कोणते सदस्य हे एक्सपर्ट आहेत त्या पर्टिक्युलर विषयामध्ये त्या व्यक्तींची या ठिकाणी नियुक्ती किंवा निवड, लोकसभेची जर स्थायी समिती असेल तर लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेची जर स्थायी समिती असेल तर राज्यसभा अध्यक्ष ते या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात। वरील 4 विधानामध्ये विधान क्रमांक 1, विधान क्रमांक 3 आणि विधान क्रमांक 4 अगदी बरोबर आहे, मात्र विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, केवळ विधान 1, 3 आणि 4 बरोबर। पाहूया आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी भारतीय न्यायालय व कामकाजाची भाषा या संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 संसदीय निर्णयाव्यतिरिक्त भारतीय संविधानानुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामधील सर्व कार्यवाही इंग्रजीमध्ये चालवण्याचे आदेश आहेत। विधान 2 भारतीय संविधानानुसार राज्याचे मुख्यमंत्री राज्याच्या उच्च न्यायालयात हिंदी किंवा अन्य अधिकृत भाषा करण्याची परवानगी देतात। विधान 3 सध्या भारतातील फक्त 4 उच्च न्यायालयांना त्यांच्या कामकाजात हिंदी वापरण्याची परवानगी आहे। वरील विधानापैकी एकूण किती विधान बरोबर आहेत, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही आपली संसद आहे, आपली संसद एखादा ठराव पारित करू शकते आणि त्या ठरावाच्या अंतर्गत जे काही आपलं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय आहे यांच्यामध्ये कोणती भाषा वापरली जावी त्यांच्या कामकाजामध्ये हे ठरवण्याचं कार्य या ठिकाणी संसदेकडून केलं जातं। परंतु जर संसदेने तसा निर्णय नाही घेतला तर त्या परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालय असेल किंवा जे काही उच्च न्यायालय आहे या ठिकाणी इंग्रजी ही भाषा या ठिकाणी वापरली जाईल, अशा प्रकारची एक तरतूद आपल्या संविधानामध्ये करण्यात आली आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जे काही भारतीय संविधान आहे, भारतीय संविधानानुसार एखाद्या राज्यामध्ये जे काही उच्च न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये हिंदी किंवा इतर भाषा ही अधिकृत भाषा ठरवण्याची जी काही जबाबदारी आहे ती मित्रांनो या ठिकाणी राज्यपालावर आहे, ती मुख्यमंत्र्यावर नाहीये। या ठिकाणी एखाद्या हायकोर्टची जी काही अधिकृत भाषा आहे
ते ठरवण्यासाठी राज्यपाल सर्वप्रथम जे काही देशाचे राष्ट्रपती आहेत त्यांची परवानगी घेतील आणि त्यांच्या परवानगीनंतर राज्यपाल तशा प्रकारचे आदेश त्या उच्च न्यायालयाला किंवा त्या ठिकाणचे जे काही राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारला देईल आणि त्यानुसार त्या ठिकाणची जी काही भाषा आहे ती भाषा त्या ठिकाणी ठरवली जाईल। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे ते आपलं चुकीचं ठरतं आणि विधान क्रमांक 3 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। सध्या आपल्या भारत देशामध्ये एकूण 4 उच्च न्यायालयामध्ये हिंदी वापरण्याची या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे। म्हणजेच या ठिकाणी जे काही वरील 3 विधान आहे त्यामध्ये विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 3 आपलं बरोबर असल्या कारणाने वरील 3 विधानामध्ये केवळ आपली 2च विधानं बरोबर आहेत। म्हणजेच आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ 2 विधानं बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 5 जो की मित्रांनो या ठिकाणी डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन संदर्भात आहे। सरळ जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील गोष्टीचा विचार करा ज्यामध्ये नंबर 1 ॲग्री स्टॉक, नंबर 2 कृषी निर्णय समर्थन प्रणाली, नंबर 3 माती प्रोफाइल नकाशे, नंबर 4 डिजिटल पीक विमा योजना। डिजिटल ॲग्रिकल्चर मिशनचे वरीलपैकी कोणते घटक आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही डिजिटल ॲग्री मिशन आहे या मिशनचे काही घटक आहेत ज्यामध्ये एक आहे ॲग्री स्टॉक। ॲग्री स्टॉक म्हणजे काय? जी काही जमीन आहे त्या जमिनीची सर्वच्या सर्व माहिती या ठिकाणी गोळा करणे। या माहितीमध्ये जी काही जमीन आहे त्या जमिनीचे रेकॉर्ड असतील, त्या जमिनीवर घेतलं जाणारं पीक असेल, अशी जी काही सर्व माहिती आहे ती सर्व माहिती डिजिटल ॲग्रिकल्चर मिशनच्या अंतर्गत असणारा जो काही घटक आहे जो काय आहे ॲग्री स्टॉक या घटका अंतर्गत जमा केली जाते। त्याच नंतर नंबर 2 ला या ठिकाणी जे काही कृषी निर्णय समर्थन प्रणाली आहे तीही या ठिकाणी डिजिटल ॲग्री मिशनचा एक भाग आहे। नंबर 3 माती म्हणजे जी काही सॉइल प्रोफाइल आहे त्यांचे नकाशे तयार करणे आणि त्या माध्यमातून कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची जमीन आहे हे समजून घेणं आणि त्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे पीक हे घेतले जाऊ शकते किंवा त्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे पीक हे चांगल्या प्रकारचं उत्पादन देऊ शकते याची माहिती या ठिकाणी डिजिटल ॲग्री मिशनच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। परंतु मित्रांनो या ठिकाणी जे काही डिजिटल विमा पीक योजना आहे ती या ठिकाणी डिजिटल ॲग्री मिशनचा भाग नाहीये किंवा घटक नाहीये। म्हणजे या ठिकाणी नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 हे या ठिकाणी आपले योग्य घटक आहेत डिजिटल ॲग्री मिशनचे। आपले योग्य उत्तर राहील पर्याय डी, केवळ 1, 2 आणि 3 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 6 जो की मित्रांनो या ठिकाणी पॅलिओजेनेमिक्स या संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। पॅलिओजेनेमिक्स यासाठी वापरले जाते ज्यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो जे काही आपलं उत्तर आहे ते उत्तर पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला माहिती असलं पाहिजे की पॅलिओजेनेमिक्स म्हणजे काय। या ठिकाणी मित्रांनो जी काही आपली गुणसूत्रे आहेत या गुणसूत्रामध्ये या ठिकाणी आपलं जे काही जीवन आहे किंवा आपल्या शरीराची जी काही रचना आहे त्या रचनेची माहिती दिलेली असते। जे काही पॅलिओजेनेमिक्स आहे या ठिकाणी मानवाची उत्पत्ती कशी झाली आणि त्या उत्पत्तीमध्ये कोणकोणते घटक इन्व्हॉल्व आहेत याची एकूण माहिती या ठिकाणी आपल्याला पॅलिओजेनेमिक्स मध्ये दिलेली असते। म्हणजेच या ठिकाणी जो काही आपला पॅलिओजेनेमिक्स वर आधारित प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय बी, भूतकाळातील उत्क्रांती आणि पर्यावरणीय प्रक्रिया समजून घेण्यासाठी प्राचीन डीएनएचे विश्लेषण पद्धती याला या ठिकाणी आपण पॅलिओजेनेमिक्स असे म्हणतो। पाहूया प्रश्न क्रमांक 7 जो की मित्रांनो या ठिकाणी युनिफाईड लँडिंग इंटरफेस संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 युनिफाईड लँडिंग इंटरफेस हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे कर्जदारांना ग्राहकांच्या आर्थिक आणि गैर आर्थिक घटकांची माहिती देतं। विधान 2 युनिफाईड पेमेंट इंटरफेसने पेमेंट इकोसिस्टीमवर जसा बदल केला होता तसाच युनिफाईड लेंडिंगने कर्ज देण्याच्या लँडस्केपवरही असाच परिवर्तनीय प्रभाव अपेक्षित आहे। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी युनिफाईड लेंडिंग इंटरफेस आणि जे काही आपलं UPI आहे यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे ते या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे। या ठिकाणी युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे या ठिकाणी जे काही आपण गुगल पे वापरतो, फोन पे वापरतो हे या ठिकाणी युनिफाईड पेमेंट इंटरफेस मध्ये येतं। अगदी सेम त्याच प्रकारे कार्य करणारं युनिफाईड लेंडिंग इंटरफेस आहे। या ठिकाणी कर्ज घेणारे आणि कर्ज देणारे असे 2 व्यक्ती असतात। कर्ज देणाऱ्यामध्ये या ठिकाणी आपण बँक घेऊ शकतो आणि कर्ज घेणाऱ्यामध्ये जे काही ग्राहक आहेत त्या ग्राहकांचा या ठिकाणी समावेश होतो।
फॉर एक्झाम्पल एक्स नावाची बँक आहे जिला की वाय नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी व्याजाने किंवा कर्जाने पैसा द्यायचा आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जी काय एक्स नावाची बँक आहे त्या बँकेकडे मित्रांनो वाय नावाच्या व्यक्तीची जी काही आर्थिक स्थिती आहे त्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे। याच्या अगोदर जी वाय नावाची व्यक्ती आहे त्या व्यक्तीने कोणत्या बँकेचं कर्ज घेतलं आहे, जे कर्ज घेतलं आहे ते योग्यरित्या परत केले आहे का, त्याची परतफेड योग्यरित्या झाली आहे का, वाय या नावाची जी काही आर्थिक स्थिती आहे ती कशा प्रकारची आहे आणि वाय या व्यक्तीचं जे काही एकूण वागणूक आहे ती कशा प्रकारची आहे याची सर्व माहिती या ठिकाणी युनिफाईड लेंडिंग इंटरफेसच्या माध्यमातून एक्स या बँकेकडे येईल। जर या ठिकाणी एक्स या बँकेला असं वाटलं की वाय ही नावाची व्यक्ती योग्य व्यक्ती आहे आणि या व्यक्तीला आपण व्याजाने पैसा देऊ शकतो, मग अशा परिस्थितीमध्ये जी काही एकूण व्याजाने पैसा देण्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस कमी कालावधीमध्ये आणि कमी कागदपत्राच्या माध्यमातून केली जाऊ शकते। म्हणजे जी काही इच्छित व्यक्ती आहे त्या इच्छित व्यक्तीला योग्य वेळी योग्य कारणासाठी योग्य प्रमाणात व्याजाने पैसा भेटू शकतो आणि त्याच वेळी जी काही बँक आहे त्यांनाही त्या व्यक्ती प्रति एक ॲश्युरिटी एक खात्री येऊ शकते। अशा प्रकारची जी काही एकूण व्यवस्था आहे ती या ठिकाणी आपल्याला युनिफाईड लेंडिंग इंटरफेसच्या माध्यमातून भेटते। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। ज्या प्रकारे युनिफाईड पेमेंट इंटरफेसने आपल्याकडे एक प्रकारची क्रांती केली आहे अगदी त्याच प्रकारची क्रांती या ठिकाणी युनिफाईड लेंडिंग इंटरफेसच्या माध्यमातून घडून येईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी केली जात आहे। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे काही प्रश्न क्रमांक 7 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय सी विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत। पाहूया प्रश्न क्रमांक 8 जो की मित्रांनो या ठिकाणी चक्रीवादळाशी संदर्भात आहे। मागच्या डिस्कशन मध्येही या ठिकाणी यावर आधारित आपण प्रश्न पाहिला होता। आज नवीन प्रश्न आहे तो पाहूया। चक्रीवादळाच्या वैशिष्ट्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या। ज्यामध्ये विधान क्रमांक 1 चक्रीवादळे ही कमी दाब केंद्राभोवती हवेच्या अभिसरणाचा तीव्र प्रणाली असते। विधान 2 उष्णकटिबंधीय चक्रीवादळे मध्य अक्षांश आणि उष्णकटिबंधीय अशा दोन्ही प्रदेशांमध्ये येऊ शकतात। विधान 3 कोरिओलिस प्रभावामुळे चक्रीवादळे उत्तर आणि दक्षिण ध्रुवात विरुद्ध दिशेने फिरतात। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही चक्रीवादळे आहेत त्या चक्रीवादळाविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। जी काही चक्रीवादळे असतात ती अशा प्रकारची घिरक्या घेत निर्माण होणारी वादळे असतात याविषयी तुम्हाला माहिती असेल। आता या ठिकाणी जी काही आपली पृथ्वी आहे आपल्या पृथ्वीच्या मध्यभागातून या ठिकाणी विषुवृत्त गेले आहे आणि या विषुवृत्तामध्ये जो काही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ज्याला की या ठिकाणी आपण कर्कवृत्त आणि मकर वृत्त असं म्हणतो या भागामध्ये जी कोणती वादळे निर्माण होतात त्यांना या ठिकाणी आपण चक्रीवादळे असे म्हणतो। या ठिकाणी जी काही चक्रीवादळे आहेत ती कमी दाबाचा जो काही भाग असतो त्या भागाभोवती निर्माण होतात। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी कमी भागाचे केंद्र आहे आणि आसपास या ठिकाणी जास्त दाबाचे केंद्र आहे। अशा परिस्थितीमध्ये जास्त दाबाकडून हवा ही कमी दाबाकडे या ठिकाणी आकर्षित केली जाते आणि या ठिकाणी एक सर्क्युलर जी काही अशा प्रकारची मूवमेंट होते जी की या ठिकाणी मित्रांनो कोरिओलिस या प्रभावामुळे निर्माण होते। यामुळे चक्रीवादळांची निर्मिती होताना आपल्याला दिसते। या ठिकाणी विषुवृत्ताच्या अवतीभोवती खास करून जी उष्णकटिबंधीय चक्रीवादळे आहेत त्यांची निर्मिती होते आणि जो काही मध्य अक्षांश आहे या भागामध्ये चक्रीवादळाची निर्मिती होत नाही। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे ते आपल्या या ठिकाणी चुकीचे ठरतं आणि विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 3 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर ठरतं। प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील सी केवळ विधान 1 आणि विधान 3 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 9 जो की मित्रांनो या ठिकाणी ई डिस्प्यूट रेज्युलेशन स्कीम 2022 संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। ई डिस्प्यूट रेज्युलेशन स्कीम 2022 अंतर्गत प्रक्रियेबद्दल खालील विधाने विचारात घ्या। ज्यामध्ये विधान क्रमांक 1 डिस्प्यूट रेज्युलेशन कमिटी या योजनेअंतर्गत आदेश बदल करू शकतात, दंड कमी करू शकतात किंवा माफ करू शकतात। विधान 2 डिस्प्यूट रेज्युलेशन कमिटीने अर्ज केल्याच्या तारखेपासून 9 महिन्याच्या आत निर्णय जारी करणे आवश्यक असते। नंबर 3 योजना भारतातील अनेक प्रादेशिक अधिकार क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे किंवा लागू आहे। वरील विधानापैकी एकूण किती विधान बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही ई डिस्प्यूट रेज्युलेशन स्कीम आहे या ई डिस्प्यूट रेज्युलेशन स्कीमचा मुख्य उद्देश म्हणजे या ठिकाणी
जे काही तंटे आहेत ते या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर त्यांचा न्यायनिवाडा करणे। या ठिकाणी मित्रांनो डिस्प्यूट रेझोल्यूशन कमिटी या योजनेच्या अंतर्गत जे काही आदेश आहेत त्या आदेशामध्ये बदल करू शकतात। जो काही दंड एखाद्या ठराविक कंपनीवर किंवा व्यक्तीवर लावण्यात आला आहे तो दंडही या ठिकाणी कमी करण्याचा अधिकार किंवा माफ करण्याचा अधिकार या ठिकाणी डिस्प्यूट रेझोल्यूशन कमिटीला आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। डिस्प्यूट रेझोल्यूशन कमिटीने अर्ज केल्यानंतर या ठिकाणी 2 महिन्याच्या आत म्हणजे ज्या कोणत्या महिन्यामध्ये अर्ज केला असेल त्या महिन्याच्या शेवटीपासून 2 महिन्याच्या आत या ठिकाणी जो काही निर्णय आहे तो जारी करणं आवश्यक असतं। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे ते आपलं चुकीचं ठरतं आणि आपल्या भारतामधील अनेक प्रदेशामध्ये किंवा अनेक भागामध्ये या ठिकाणी ई डिस्प्यूट रेझोल्यूशन स्कीम लागू असलेली आपल्याला दिसते। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 3 आपलं अगदी बरोबर आहे। वरील 3 विधानापैकी 2 विधान बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान क्रमांक 2 बरोबर। केवळ 3 विधानापैकी 2 विधान आपली बरोबर आहेत। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी बायो कन्सेप्ट संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स, ज्यामध्ये एका साइडला तुम्हाला कन्सेप्ट दिले आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी त्या कन्सेप्टची जी काही डिस्क्रिप्शन आहे ती माहिती दिलेली आहे। यामध्ये नंबर 1 ला या ठिकाणी आपल्याला बायो स्कॅफोल्ड्स दिला आहे। बायो स्कॅफोल्डचा अर्थ म्हणजे या ठिकाणी जे काही स्ट्रक्चर युज्ड टू सपोर्ट सेल ग्रोथ अँड टिश्यू फॉर्मेशन। बायो स्कॅफोल्डचा अर्थ असा होतो की जे काही सेल आहे, जे काही आपल्या पेशी आहे त्या पेशींची वाढ होण्यासाठी आणि जे काही आपले टिश्यू आहेत त्यांच्या फॉर्मेशन मध्ये या ठिकाणी बायो स्कॅफोल्ड ही कन्सेप्ट यूज केली जाते। हे या ठिकाणी आपल्याला पहिल्या जोडीमध्ये सांगण्यात आलं आहे। क्रमांक 2 ची जोडी बायो बँकिंग, प्रोडक्शन ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्स यूजिंग लाइव्ह सेल और ऑर्गेनिजम्स। नंबर 3 बायोमार्कर्स, indicator used to measure biological process or responses. Number 3 biomanufacturing, storage of biological samples for research and clinical use. How many of the above pair are correctly matched? तर मित्रांनो या ठिकाणी क्रमांक 1 ची जोडी आणि क्रमांक 3 ची जोडी या ठिकाणी योग्य प्रकारे जुळवण्यात आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी वरील 4 जोड्यांमध्ये एकूण आपल्या 2 जोड्या या ठिकाणी योग्य प्रकारे जुळवण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी बायो मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, तर बायो मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे प्रोडक्शन ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट युजिंग लाइव्ह सेल ही या ठिकाणी योग्य जोडी होईल आणि बायो बँकिंगचा या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे अर्थ होईल किंवा बायो बँकिंगची योग्य जोडी स्टोरेज ऑफ बायोलॉजिकल सॅम्पल्स फॉर रिसर्च अँड क्लिनिकल यूज असा होईल। वरील 4 जोड्यापैकी आपल्या 2 जोड्या बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील ओनली 2 पेयर्स आर करेक्टली मॅच्ड। तर अशा प्रकारे मित्रांनो जे काही दिनांक 4 सप्टेंबरचं आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आणि आपल्या डिस्कशनची जी काही PDF आहे ती लवकर तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।